यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत ते म्हणजे अलिबाग तालुक्याचा पुन्हा एकदा गोड आवाज यासिनजी मर्चंट सर आपल्यासोबत पुन्हा एकदा इथे जोडताना पाहायला मिळतील। पुन्हा एकदा ही शेवटची सूचना असणार आहे। जर 12वा खेळाडू आपण मॅच सुरू होण्याआधी गुंजन 11 राजुरी संघाचा आलेला आहे आणि श्री समर्थ एंटरप्राइजेसचा सुद्धा आलेला आहे, तर त्यांचे सुद्धा आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया। या स्पर्धेचे उपाध्यक्ष सन्माननीय सागरजी पाशीलकर सुद्धा इथे आले, त्यांचे सुद्धा मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूयात। दिवस दुसऱ्यामध्ये त्यांचा चांगला खेळ राहिला आणि त्यांचा संघ पुन्हा एकदा आपल्याला टॉप 8 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला। टीम गुंजन 11 राजुरी संघाचा 11चा स्क्वॉडचा विचार केला तर मग सूरज पाशीलकर स्वतः खेळताना पाहायला मिळतील। त्याचबरोबर साहिल गडदर, माजिद चांगले, महेश कोंडेकर, किरण वंगुर्ले, नयन सदवे, ओम पवार, स्वप्नील गुरव, अरबाज चांगले, सुशील आणि त्याचबरोबर मयूर अर्बन हे खेळाडू आपल्याला 11च्या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतील। त्याचबरोबर श्री समर्थ एंटरप्राइजेसचा विचार केला तर मग हेलिकॉप्टर बॉय परशुराम अंधेरे, अजय पावटे, अतिश बटवले, भावेश पास्टे, निलेश उबारे, प्रशांत बेंडगळे, रुपेश कदम, अभि सामसे, अमोल पावेत, स्वप्नील जाधव, ओमकार जामरे हे 11 खेळाडू आपल्याला या दोन्ही टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतील। त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। आणि मित्रांनो, काही स्पर्धेचे नियम असतात। आपण आपल्याला जर मैदानाच्या आत ड्रिंक्स ब्रेक मध्ये पाणी घेऊन जायचं असेल तर आपला जे 3 राखीव खेळाडू आहेत त्यांच्यामधूनच एक खेळाडू गेला पाहिजे, अन्यथा पेनलाइज केले जाईल। कारण का सभ्य आता पुन्हा एकदा मॅच मानगाव प्रीमियर लीग पाहत आहे। पर्व तिसरे दिवस 5व्या मधील ही पहिली मॅच पाहणार आहोत, जिथे टीम गुंजन 11 राजुरी आणि त्यांच्या विरुद्ध टीम समर्थ एंटरप्राइजेस रेपोली हा संघ हे खेळताना पाहायला मिळतील। ही पहिली मॅच प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टीम गुंजन 11 राजुरी संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात ती समर्थ एंटरप्राइजेस रेपोली हा संघ। आघाडीला आपल्याला परशुराम मंदिर आणि त्याचबरोबर रुपेश कदम। सामन्याला सुरुवात, हा पहिला बॉल अक्षरशः वेगवान आपल्याला पाहायला मिळाला। ज्या पद्धतीने निजामपूर एक्सप्रेस जेव्हा बॉलिंग ट्रॅक वरती येते ना तेव्हा ते सुसाटच सुटताना पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीची सुरुवात आपल्याला सूरज पाशीलकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय, जिथे आघाडीला आपल्याला रुपेश कदम हा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते, नॉन स्ट्रायक एंडला परशुराम अंधेरे। हा दुसरा बॉल फक्त कट करण्याचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या दुसऱ्याच बॉलवरती पॉवर प्लेच्या दरम्यानच्या या कालावधीमध्ये। आणि जर पाहायला गेलात ना तर खेळपट्टीवरती 2 धावा या दुसऱ्या बॉलवरती आपल्याला करताना पाहायला मिळाला। थोडं सकाळचं सत्र आहे, लेझी क्रिकेट आपल्याला या दुसऱ्याच बॉलवरती पाहायला मिळालं आणि संघाचं अकाउंट आणि खातं आपल्याला दुहेरी धावेने इथे ओपन करताना पाहायला मिळालं। आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या मैदानामध्ये। तिसरा बॉल यावेळेला काय घडले, बॅटची कडा घेतली होती यष्टीच्या डोक्यावरून, हा मस्तक पे दस्तक देणारा लॉंग स्टॉपला बिलॉंग करणारा आजच्या दिवसामधील हा पहिला चौकार। खेळाला
या बहार खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये थँक्यू सो मच. इथे पहा बॅटची कडा जरूर घेतली होती, परंतु कडा घेतल्यानंतर ज्या पद्धतीने उसळी घेतली ना बॉलने, ती जमेची बाब राहिली नाहीये. या तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाडूला बीट करणारा हा दुसऱ्या बॉलवरती आपल्याला दुसरा बॅक टू बॅकचा चौकार येताना पाहायला मिळेल. हा चौकार एक नंबर थँक्यू. शॉर्ट स्क्वेअर लेगला सुशील आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या मदतून या बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण झालंय. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे पॉईंट कव्हरच्या दिशेने केलेला फटका बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील या पहिल्याच ओव्हरमध्ये चौकारांची हॅट्रिक झाली. नाव आहे रुपेश कदम याच्या बॅटमधून. सांगतो जरा फोन करतो थोड्या वेळाची. काय घडले पहा मैदानामध्ये. तिथे 3 चौकार जरूर आले. त्याच्यानंतर सूरजने ते जाणलं, कमबॅक केलं आणि रुपेश कदम सारख्या वादळाला या पहिल्या षटकामध्ये अक्षरशः शेवटच्या बॉलवरती त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. धक्का क्रमांक 1 बसतोय ना तो टीम श्री समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाला विकेटचं पतन. पहिल्या षटकाग्रेस टीमची धावसंख्या ही आपण पाहतोय ती म्हणजे 14 या आकड्यावरती विथ लॉस ऑफ 1 विकेट. जिथे सूरज चांगली गोलंदाजी करत होता, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नव्हती. आणि शेवटच्या बॉलमध्ये विचार केला ना तर मग शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूकडून एक चांगलासा झेल आपल्याला पाहायला मिळाला. मयूर अर्बन होते मला असं वाटतं, आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला झेल पाहायला मिळाला. आणि पहिला धक्का बसला ना तो ती श्री समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाला. आता नव्याने षटक क्रमांक 2 साठी आपल्याला हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. आणखीन एक मानगाव टेनिस क्रिकेट मधील हिरा, नाव आहे साहिल खडतर. अगदी कमी वयामध्ये त्यांनी आपल्या नावाची छाप इथे निर्माण केली आहे. तो पॉइंट ट्रायक वरती आता सज्ज होईल. पहिला बॉल परशुराम अंधेरे आला, त्याने पाहिलं आणि आता आपण त्याला पाहतोय पहिल्या बॉल वरती परशुरामचा हा षटकार. थँक्यू सो मच. पहिल्या बॉल वरती आपल्याला परशुराम अंधेरे मैदानाच्या आत आला ना, त्याने त्याची जाणीव करून दिली मैदानाच्या आत. कारण का ज्या पद्धतीने त्याने पहिल्या बॉल वरती आडव्या बॅटनं स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळलेला तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा दुसरा बॉल यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मयूर अर्बन आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काय घडले मैदानाच्या आत, परशुराम अंधेरे सारख्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये मैदान सोडून जावं लागणार आहे. काय घडले मैदानाच्या आत ही चांगली बाब नाही राहणार आहे. ती म्हणजे टीम श्री समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाला धक्का क्रमांक 2 बसतोय. परशुराम अंधेरे मैदान सोडून जावं लागणार आहे. नाराज आहे तो, हताश आहे, परंतु आता काहीही पर्याय नाहीये. परशुराम अंधेरे बॅक टू दी डगआउट.
थँक्यू सो मच. जे पहा विचार केला तर जेव्हा रुपेश कदम हा मैदानाच्या बाहेर गेला होता त्यानंतरला नव्याने आलेला फलंदाज पहा भावेश पाष्टे होता. भावेश पाष्टेचा विचार केला तर तो सुद्धा नावे संघाला बिलॉंग करतो. परशुराम मंदिरचा विचार केला तो सुद्धा नावे गावचा खेळाडू आहे. ते दोघं सातत्याने एकमेकांसोबत खेळत असतात परंतु मानगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं राहिलं नाहीये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये परशुराम मंदिरासारखा मोठा फलंदाज हा धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होणं ही जमेची बाब राहिली नाहीये टीम श्री समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघासाठी. परशुराम गेल्यानंतर आता नव्याने आलेला फलंदाज प्रशांत बेंडगळे हा सुद्धा खूप मोठं नाव आहे मानगाव टेनिस क्रिकेटमध्ये. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो, गोलंदाजी जरूर करायचे आहेत परंतु त्याच्या आधी आपल्या संघाला इथे धावा बनवून द्यायचे आहेत, त्यासाठी तो आता नव्याने सज्ज होईल. साहिलचा हा पुढचा बॉल हाफ ट्रॅक होता. यावेळेला 8व्या बॅटने खेळलेला फटका मिडविकेटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि या बॉलवरती स्ट्राईक ही आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळेल. या सिंगलने टीमची धावसंख्येचा विचार केला तर मग आता ती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल ना ती 21 या आकड्यावरती. 21ला 2 ही सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या आत पाहतोय. ज्या पद्धतीने परशुरामने पहिला बॉलवरती अटॅक केला होता त्याला मागे पडतो रे. या फटका पहा CLASS क्लास दाखवली आपल्याला प्रशांत बेडकलेच्या बॅट मधून. हा आल्या पहिल्या बॉलवरती हा चौकार. अवतारी सक्षम घेतो या राहुल भक्तम. थँक्यू. 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल अगोदर टप्प्याचा बॉल होता परंतु लाईन लेन थोडीशी खराब होती आणि त्याच कारणाने पंच आमच्याकडे हा लगेचच वळतात आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या या इनिंग मधील विचार केला तर हा पहिला व्हाईट बॉल आपण पाहायला मिळतोय तो म्हणजे साहिल कडदरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल टाकण्यासाठी तो सज्ज व्हावा लागेल. कोलर टप्प्याचा यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका वा ला जवाब स्ट्रोक पाहायला मिळाला प्रशांत बेडकलच्या बॅक माध्यमातून. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू सो मच दिजे. साहिल चांगली गोलंदाजी सातत्याने करताना पाहायला मिळते परंतु आज समोर जर पाहायला गेलं ना तर तितक्याच चांगल्या दर्जाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आणि या पहिल्या षटकामध्ये साहिलच्या आक्रमण आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने अद्यापर्यंत त्याच्या षटकामध्ये विचार केला तर 1 षटकार आणि 2 चौकार आलेत. 5 बॉलचा त्याने खेळ केलाय आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय ही 30 या आकड्यावरती. यावेळेला काय घडले बघा. दिलस्कूप करण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगला फटका तितकेसा टायमिंग नव्हतं. क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न राहिले होते तिथपर्यंत पोहोचला होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिलाय आणि त्या दरम्यानच्या कालावधीत जर विचार केलात ना तर बॅटरने या 3 धावा आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाला. बघता बघता इथे षटक क्रमांक दुसरा सुद्धा संपुष्टात येईल. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 33 ऑन अ बोर्ड पाहतो विथ लॉस ऑफ 2 विकेट. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं होतं सूरज पाशीलकरने त्याने 14 धावा खर्च केला होता आणि 1 विकेट घेतली होती. त्या पद्धतीने दुसऱ्या षटकासाठी साहिल कडतर आले. त्यांच्या माध्यमातून जर विचार केलात ना तर आता 33 धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामध्ये 33 धावा म्हणजेच विचार केला तर 16.50च्या सरासरीने या धावा या पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला अर्जित करताना बाहेर मिळाल्या. साहिलने 19 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साठी आपल्याला हा गोलंदाज आता सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने या संपूर्ण विभागामध्ये त्याची चांगली गोलंदाजी राहते. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. तो गोलंदाज पुन्हा एकदा आता सज्ज होईल. नाव आहे सूरज पाशीलकर. आता सज्ज होईल. खेळपट्टीवरती विचार केला तर मग प्रशांत बेंडकडे आणि त्याचबरोबरीने भावेश पास्ते हा खेळाडू हे टीम श्री समर्थ एंटरप्राइजेस साठी सज्ज झालेत. पहिला बॉल हलक्या हाताने स्टेअर केले. फक्त कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाहीये कारण का ज्या पद्धतीने सूरज गोलंदाजी करतो ना त्याला सन्मान देणं फार गरजेचं आहे.
आणि या पहिल्या बॉल वरती आपल्याला सिंगल येताना बाहेर मिळाली. या सिंगलने टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 34 या आकड्यावरती. षटकातील हा दुसरा बॉल. कोलर टप्प्याचा चांगल्या वेगाने हा बॉल टाकताना आपल्याला बाहेर मिळाला. ज्या वेळेला गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर ज्या आधी बॅट येईल ना त्याच्या आधी बॉल आपल्याला यशरक्षक हातामध्ये 20वा घेताना बाहेर मिळाला. आणि हा दुसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. षटकातील हा तिसरा बॉल. यावेळेला चांगला स्ट्रोक बाहेर मिळाला, चांगलं कनेक्शन, चांगलं टायमिंग बाहेर मिळालं. लॉंग अँड स्ट्रॉंग, ह्यूज अँड हँडसम हा षटकार. वर्षा धावचीच्या स्वरूपाने बांधल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ही भावेश वस्ते येऊन थांबली आणि तो भावेश पूर्णपणे आता ती जबाबदारी निभावेल का हे आता पाहायचं आहे श्री समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघासाठी. या बॉलवरती आडव्या बॅटने क्रॉस लाईन केलेला फटका पहा. बॅकअप इथे पाहायला मिळतोय. जर इथे बॅकअप नसताना तर हाय बॉल आपल्याला एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा घेताना पाहायला मिळाला. बॅकअपला महेश कोंडेकर होते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ANPL ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याचे सर्व महेश कोंडेकर स्वतः आयोजक सुद्धा आहेत, परंतु खेळाची आवड बघा, आज ते स्वतः सज्ज खेळायला इथे सुरुवात झाली. परंतु या वेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेटच्या दिशेवरून हवाई हल्ला करणारा. या बॉलवरती हा 6 धावांसाठी षटकार. त्या षटकाराने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 47 या आकड्यावरती. कोलर टप्प्याचा हा चांगली खेळी राहिली आहे प्रशांतची. ज्या पद्धतीने षटकार होतो त्याच्यानंतरला कुठेतरी स्ट्राईक चेंज करणं हे फार गरजेचं असतं. त्याला सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं आणि ते सेन्सिबल क्रिकेट आपण पाहायला मिळालं म्हणजे प्रशांतच्या माध्यमातून. बघता बघता इथे षटक क्रमांक 3 संपुष्ट झाले. 3 षटकाखेर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 48 या आकड्यावरती. अजूनही 30 षटकांचा खेळ बाकी आहे. या 3 षटकांमध्ये किती धावा घेतल्या जातील ते ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमचे साथी समालोचक सन्माननीय व्हॉइस ऑफ अलिबाग यासिनजी मर्चंट सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद संजय. ओहो, परफेक्ट यॉर्कर, खंबा उखाड़ दिया है और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर. आपण पाहतोय आजचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे. जे प्रेक्षक YouTubeच्या साहाय्यानं सामने पाहतायत त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, अभिनंदन करतोय, त्यांचे स्वागत करतोय आणि त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की हा सामना गुंजन 11 राजीवली विपक्ष समर्थ एंटरप्राइजेस रेपोली या 2 संघादरम्यान सुरू आहे. नाणेफेकीचा कौल हा गुंजन 11 राजीवली संघाने जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि यावेळेस इथे नो बॉलचा आवाज येतोय, इशारा येतोय.
आपण पाहतोय गुंजन 11 राजुरी संघाचे संघ मालक आहेत मधुकर अर्बन, पांडुरंग अर्बन आणि शिवाजी अर्बन. त्यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण मित्रांनो संघ मालक हे फार महत्वाची भूमिका या माणगाव प्रीमियर लीग मध्ये निभावत आहेत. त्याचप्रमाणे समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाचे संघ मालक समर्थ तेलगुडे यांचे सुद्धा हार्दिक आभार. समर्थ बेंदुगडे हे त्यांचं नाव आणि ते आमच्या मागेच बसलेले आहेत, खूप एक्साइटेड आहेत समर्थ. तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. हो कड़वी दवाई पाटनकर काढ़ा, कड़वी दवाई के घूट पिला रहे हैं बाउंसर परफेक्ट. कंधे की ऊंचाई तक गेंद उठी थी टप्पा खाने के बाद. बल्लेबाज ने हालांकि कोशिश जरूर की, मगर बल्लेबाज के हाथ में कुछ नहीं था. गेंद ने जो करना था वो कर गए और सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद. बिंदी गेंद, लाजवाब गेंद, शानदार गेंद. फिर से एक बार गेंदबाज ओम, जी हाँ इस मरतबा कवर की दिशा में मयूर अर्बन हालांकि डीप कवर में मौजूद थे. सीधा उनको ढूंढती हुई गेंद उनके हाथों में और इसी के साथ और एक झटका लगता हुआ. मधुकर अर्बन उनके सुपुत्र, उनके चिरंजीव डीप कवर में थे और क्या कमाल का कैच उन्होंने लिया. किसी भी तरह की गलती नहीं. देखिए अगर गलती होती तो ये 6 रन भी हो सकते थे. तो इस बीच ये लगता हुआ चौथा झटका बल्लेबाजी करने वाली टीम समर्थ एंटरप्राइजेस रेपोली को. रेपोली के कैप्टन परशुराम अंधेरे, एक मैं खुद व्यक्तिगत रूप से कहूंगा कि मेरे भी फेवरेट बल्लेबाज है, मगर आज उनका खराब दिन था. रन आउट होकर, यानी जिसे क्रिकेट की परिभाषा में सुसाइड कहा जाता है, आत्महत्या कहा जाता है, उस तरीके से वो आउट हुए और अपना कीमती विकेट उन्होंने खोया था. इस बीच अंपायर जी का इशारा वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार जुड़ेगा. और हमारे गुणलेखक जी आज हमसे जुड़े हैं, श्रम कर रहे हैं पवार की पावर दिखाते हुए. बहुत ही बढ़िया यहाँ पे गुणलेखक 52 रन स्कोर कार्ड पर, यानी बहुत ही अच्छा स्कोर में कहूंगा अब तक. तो परशुराम अंधेरे आउट होने के बावजूद इस तरह का यहाँ पे रनों की संख्या का आकार नजर आएगा, शायद मैंने भी नहीं सोचा था, क्योंकि परशुराम अंधेरे ये एक की फैक्टर है, तूफान है वो, क्योंकि वो जब अपने मूड में होते हैं तो उनका रौद्र रूप मैंने देखा है. मगर आज गेंदबाजी करने वाली टीम शायद तकदीर की गोली खा के आई है सुबह में नाश्ते में. जी हाँ, इस मतलब अच्छी गेंद थी, ऑन द राइज खेलना चाहते थे मगर गेंद मिडल नहीं हुई थी. बहुत ही बढ़िया. हो ये देखिए निजामपुर एक्सप्रेस, इनको देखा था मैंने अलीबाग के कुरुल के मैदान पर. किरण पवार के सामने गेंदबाजी की थी और मात्र 6 गेंदों में जब 5 या 6 रन की जरूरत थी तब उन्होंने मैच जिताया था. मैं उसका साक्षी हूं, मैं वहां पे कमेंट्री कर रहा था. ये खतरनाक गेंदबाजों में से एक माने जाते हैं. लाजवाब उनका एक्शन है, उसी के साथ परफेक्शन है. ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद. गेंदबाज ने काफी प्रभावित किया है इस ओवर में, जितनी तारीफ करे उतनी कम. वाइड गेंदें जरूर उन्होंने डाली है, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से यहां पे वंचित किया है. जी हां, रनों की संख्या में बताना चाहूंगा, 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 54 रन. 54 रन ऑन स्कोर कार्ड, यानी 13.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. इसी औसत से अगर रन बनेंगे तो आप समझ सकते हैं कि कितने रनों तक यहाँ पे ये रनों की संख्या हमें नजर आएगी. मगर दोस्तों, मैं अक्सर कहता हूँ कि प्रोजेक्टेड स्कोर कुछ नहीं होता. कभी भी यहाँ पे रंग बदल सकता है, कभी भी रूप बदल सकता है. गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये खेल है, राजनीति की तरह खेल दिखाने वाला ये खेल है. मगर पहले ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज आउट होने के बाद यहाँ पे मिडिल मध्य क्रम के बल्लेबाजों ने
पारी को संभाला है। बहुत ही अच्छी साइदर यहाँ पे पनप रही है। ओमकार और भावेश यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। अब स्ट्राइकिंग एंड पर है बल्लेबाज ओमकार। गेंदबाजी की जिम्मेदारी किरण के ऊपर। जी हाँ, इसमें तबाह करने की कोशिश कर रहे थे मगर फिर से एक बार वही कड़वी दवाई। गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कंधे की ऊंचाई तक उठी, हुक करने का प्रयास था मगर नाकाम रहे। गेंद उनके कान को छूती हुई निकल गई, जिसे बिल्कुल परख नहीं पाए थे बल्लेबाज। बहुत ही शानदार यहाँ पे वातावरण बनता हुआ, माहौल बनता हुआ नहीं। इस मतलब शायद अंपायर जी ने खराब एक्शन के जरिए से, अवैध एक्शन, नो बॉल करार दिया है। और हमारे अंपायर बहुत ही एक्सपीरियंस है, बहुत ही शानदार अंपायर में से एक माने जाते हैं मिस्टर शाहिद मोमिन सर भिवंडी, मिस्टर साजिद लाला मुंबई, मिस्टर नितेश कदम पालघर। इन्होंने क्रिकेट का अध्ययन किया है, क्रिकेट का अभ्यास किया है, क्रिकेट का बहुत एक्सपीरियंस उनके पास है। बहुत सारे टूर्नामेंट खेले हैं, बहुत सारे टूर्नामेंट जीते हैं, अपने नाम का परचम पूरी मुंबई महाराष्ट्र में किया है। ऐसे साजिद लाला आज यहाँ पे मौजूद है। तो यहाँ पे नो बॉल करार दिया है। एक रन तो यहाँ पे आसानी के साथ मिलेगा, मुफ्त का अतिरिक्त मिलेगा और उसके बाद फ्री हिट भी रहेगा, क्योंकि एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। ये इस नियम के तहत, इस लॉ के तहत यहाँ पे ये मानगांव प्रीमियर लीग जारी है। भाई दसौते मानगांव प्रीमियर लीग के अध्यक्ष तीसरे एडिशन में हम देख रहे हैं। पहली एडिशन में मंगू यादव अध्यक्ष थे, दूसरे एडिशन में, दूसरे पर्व में नीलेश केसरकर या के सरकार भी कह सकते हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं, माजिद सांगड़े। देखिए माजिद नाम मुझे जैसे ही मेरे सामने आया, मुझे एक याद यहाँ पे मेरे जहन में ताज़ा हो गई। जी हाँ, इस मरतबा देखिए चौका लगता हुआ पहली गेंद पर, मगर पाकिस्तान के खिलाड़ी थे माजिद और उसी के साथ एक मुदस्सर। इन दोनों ने अंतर्राष्ट्रीय स्तर पर तो मैं बात कर रहा था, एक थोड़ी सी छोटी सी स्टोरी जरूर आपको सुनाऊंगा। तो वो ओहो यहाँ पे क्या हो रहा है, रन लेना चाहते हैं मगर अपना कीमती विकेट यहाँ पे खोना पड़ेगा रन आउट के रूप में, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। तो मैं डीजे मास्टर को थोड़ी देर के लिए रुकाऊंगा, क्योंकि ये मैं बताना चाहता हूँ, क्योंकि मुझे बहुत ही अच्छी यहाँ पे एक याद ताज़ा हुई है। माजिद और मुदस्सर बल्लेबाजी कर रहे थे संजय, और अंतरराष्ट्रीय स्तर में ऐसा बहुत कम देखा गया है कि किसी ने 7 रन दौड़कर पूरे किए हैं, पूरे के पूरे 7 रन। उसमें कोई 2 चौका नहीं है, कोई छक्का नहीं है, और ना ही नो बॉल है ना ही वाइड बॉल है। 7 रन उन्होंने दौड़कर पूरे कर लिए और ये एक रिकॉर्ड है। तो ये मैं बताना चाहता था। यहाँ पे माजिद नाम से मुझे याद आता हुआ ये माजिद ने अच्छी गेंद की थी, हालांकि नाकाम कोशिश। यहाँ पे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज को लाना चाहते थे भावेश पास्ते, जो कि अब स्ट्राइक एंड पर माजिद सांगले गेंदबाजी के मोर्चे पर। जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी, हवा में लहराती हुई, मगर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल गई। अंपायर जी ने फिर से एक बार उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या हो चुकी है 60 रन, 60 ऑन अ स्कोर कार्ड। माजिद गेंद घुमाना जानते हैं, मगर माजिद को यहाँ पे सही लंबाई और सही दिशा के ऊपर काम करना होगा। देखिए, आपकी अगर गाड़ी सही ट्रैक पे नहीं होगी तो आप खड्डे में जाने ही वाले हैं, और इसी वजह से अपनी लाइन एंड लेन को बरकरार रखना बेहद जरूरी है। नहीं, ऐसा मुझे यहाँ पे प्रतीत हो रहा था कि ये खराब गेंद हो सकती थी, मगर नहीं, अंपायर जी ने यहाँ पे बताया कि टप्पा खाने के बाद अंदर की तरफ ये गेंद आई है।
बहुत ही बढ़िया गेंद, बल्लेबाज भी समझ गए थे कि ये वाइड हो सकती है और इसीलिए उन्हें जाने दिया, वेल लेफ्ट किया, मगर अंदाजा गलत। बहुत ही कमाल का ये क्रिकेट यहाँ पे होता हुआ, बहुत ही खूबसूरत वातावरण। जी हाँ, फिर से एक बार देखिए चकमा देते हुए बार बार लगातार, पहली दो गेंदें इसके पहले हमने देखा था कि वाइड थी लगातार, मगर उसके बाद बल्लेबाज ने छोड़ा था उस गेंद को और गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आ रही है। जी हाँ, इस मरतबा मिनी हेलीकॉप्टर जड़ में डालने की कोशिश, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन। पांच ओवर की समाप्ति के बाद देखिए पहले ओवर में 14 रन आए थे, दूसरे ओवर में 19 रन, तीसरे ओवर में 15, मगर चौथे ओवर में ओम पवार ने अपनी पावर का इजहार किया है। ओम पवार ने मात्र 6 रन खर्च किए। उसके बाद ये जो किरण और माजिद, इन दोनों ने मिला जुलाकर ये जो पांचवा ओवर किया उसमें 12 रन खर्च हुए, यानी कुछ हद तक यहाँ पे अच्छी गेंदबाजी में कहूंगा। वाइड गेंदें जरूर आई, एक छक्का भी आया, मगर कुछ बिंदी गेंदें भी आई है। तो अब अंतिम ओवर में कितने रन बनेंगे? 67 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 5 ओवर की समाप्ति के बाद, यानी तकरीबन हम कह सकते हैं कि 13.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, कि जो कि ये बहुत ही सम्मानपूर्वक और एक फाइटिंग स्कोर कहा जा सकता है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, महेश बैकफुट पर जाकर पंच किया है, कमाल का पंच। गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा से प्यार करती हुई उनके पास 6 रन। चेहरे पे स्माइल आ चुकी है, क्योंकि वो आउट हुए थे तब बहुत ही खराब परिस्थितियां थी। जी हाँ, यहाँ पे देखिए फिर से एक बार स्ट्राइक अपने हाथों में लेने की कोशिश की और कीमती विकेट यहाँ पे फिर से एक बार रनआउट के रूप में खोया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर। कल्पेश ने अपना काम बहुत ही अच्छी तरीके से अंजाम दिया है, मात्र 2 गेंदों का सामना किया, एक छक्का लगाया और दूसरे गेंद पर आउट। वो जानते हैं कि ये अंतिम ओवर है, 2 खिलाड़ियों के बीच में से ढूंढ लिया है गैप, गेंद बिल्कुल सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बारिश की तरह रन बरस रहे हैं। यहाँ इस मतलब लेग स्टंप के बाहर वाली गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में, मगर क्या यहाँ पे गेंद बल्ले से लगी है? जी हाँ, अंपायर जी का इशारा, गेंद ने बल्ले का इनर एज लिया और गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन। इक्यासी रन, 81 रन ऑन स्कोर कार्ड। अभी भी 4 गेंदें इस ओवर की 2 गेंदें आना बाकी है, 4 गेंदें हो चुकी है। हेलीकॉप्टर चलाना चाहते थे मगर गेंद और बल्ले की मुलाकात शायद नहीं, गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और ये पहली मर्तबा बिंदी गेंद नजर आ रही है। इसके पहले रनआउट भी हुए थे, तभी भी बिंदी गेंद थी, मगर 2 चौके और 1 छक्का इस ओवर में आ चुका है, यानी 14 रन खर्च किए हैं महेश ने। ओहो, जड़ में डाल दिया था। महेश का क्या कंट्रोल है गेंदबाजी के ऊपर। अंतिम गेंद थी, ओहो, बच गए भाई। जी हाँ, मगर यहाँ पे देखिए रनों की भूख दिए, देखिए रन लेना चाहते थे, आखिरकार रन आउट हुए। मगर कितने रन बने? हमारे गुण लेखक बता रहे हैं कि 2 रन मुकम्मल हो चुके हैं। इन 2 रनों के साथ
कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 6 ओवर की समाप्ति के बाद 83 रन जीतने के लिए 84 रनों की जरूरत। देखिए 84 रन ना ही ज्यादा है ना ही कम है, ये फाइटिंग स्कोर है, क्योंकि इस विकेट के ऊपर हमने देखा है कि गेंदबाजों की अक्सर पिटाई होती है। 10-12 रन तो यूं ही आ ही जाते हैं, क्योंकि सीमेंट विकेट है, बल्लेबाजों के लिए पैराडाइज विकेट ये। और इस विकेट के ऊपर अब बल्लेबाजी किस तरह की होगी ये देखना बहुत ही मजेदार होगा। क्या यहाँ पे जो दो टीमें खेल रही है, गुंजन 11 राजीवली और समर्थ इंटरप्राइजेस रेपोली, गुंजन 11 जीतेगी इस मैच को या समर्थ इंटरप्राइजेस इस मैच के ऊपर अपना कब्जा जमाएगी, ये तो आने वाला समय बताएगा। मगर ये मैच शुरू होने के पहले मैं फिर से एक बार आपका मनोरंजन करने के लिए हमारे डीजे मास्टर बाड़ा को रिक्वेस्ट करूंगा कि एक खूबसूरत गाना हमारे प्यारे क्रिकेट के दीवानों के लिए पेश किया जाए। शशिकांत जी अर्बन यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी माणगाव प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सौरभ जी अर्बन यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, सन्माननीय अनंत मोरे यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, त्याचप्रमाणे सन्माननीय सुनीलजी लहाणे यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि लकी लहाणे यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। या सर्व पाहुण्यांचे आमचे पाठीराखे आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत। त्याच कारणास्तव माणगाव मधील एक प्रतिष्ठित टुर्नामेंट आपण इथे आयोजित करू शकलो यात तीळ मात्र शंका नाहीये आणि याच कारणास्तव मी त्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतोय आणि वळतोय आमचे साथी समालोचक संजय शिंदे यांच्याकडे। धन्यवाद। यशाचा घातलाय घाट आणि उभा केला या सोहल्याचा हा ठाट। आडगावचा भाई दसवते माणूस लाग, वैभव टेंबे मंगू जाधवानी दिली या हाक। थँक्यू सो मच यासिन सर। आणि आपण जाऊयात पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे मॅच क्रमांक 2चा नाणेफेकीचा कौल आपण इथे करून घेणार आहोत, जिथे एका साईडला जर मग पाहायला गेलात ना तर मग श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर श्री साई एंटरप्राइजेस हा संघ खेळताना पाहायला मिळेल। दोन्ही कॅप्टन्सला विनंती असणार आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, तिथे आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूया, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया। सन्माननीय मधुकरजी अर्बन साहेब आपणास विनंती असणार आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नंदुशेठ वाडवळ साहेब आपण सुद्धा जॉईंट व्हा आणि दोन्ही कॅप्टन्सला सुद्धा आपण विनंती करूयात नाणेफेकीचा कौल करण्यासाठी। अंकित निंगावले आणि त्याचबरोबरने नितेश मालोरे दोन्ही कॅप्टन्सला विनंती असणार आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच, जिथे आमचे मान्यवर तुमची आतुरतेने वाट पाहत आहेत। त्याआधी काय घडलं मैदानामध्ये, जिथे पहिल्या 17चा विचार केलात ना तर मग 6 षटकांचा खेळ झाला। 6 षटकामध्ये बनवल्या गेल्या 83 धावा आणि आता 84 धावांचा टार्गेट सेट केलंय। तिथे पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 15, चौथ्यामध्ये ओम पवार आले, चांगली गोलंदाजी केली, 6 धावा खर्च केल्या। त्यानंतर माजिद आले, त्यांच्या मधून 13 धावा आणि त्याच्यानंतर महेश कोंडेकर त्यांच्यामधून 16 धावा। अशा पद्धतीने 83 धावा इथे बनवल्या गेल्या। 84 धावांचा टार्गेट इथे सेट केलं गेलं आणि त्या धावा बनवण्यासाठी
आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर एक टॅलेंटेड बॉय म्हणजेच साहिल गडदर आणि त्यांच्या सोबतीने माजीच चांगले आणि बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी या विभागामधील आणखीन एक वेगवान बॉलर नाव आहे प्रशांत बेंडगळे. भाऊ या नावाने प्रसिद्धी त्याची आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आपले मान्यवर वाट पाहत आहेत. विनंती असणार आहे अंकित आणि त्याचबरोबर नितेश दोन्ही कॅप्टनचा विनंती असणार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच जा. बोथ कॅप्टन्स हा शेवटचा कॉल असणार आहे जिथे आपण मान्यवर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहत आहे आपली वाट पाहत आहेत. पहिल्याच सत्राच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. सगळ्या मॅचच्या हिशेने जिथे पंचांनी दिला इशारा लेट्स गो दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. त्या दुसऱ्या सत्रातील हा पहिला बॉल पहिला बॉल वरती आडव्या बॅटनं हा केलेला स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती साहिल गडदरचा हा तडका पाहायला मिळाला. 4-4-4-4 डीजे बालाचा आवाज फायनल क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजलंय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजलंय आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. जिथे 84 धावांचा पाठलाग करायचा ना ती सुरुवात होणं कुठेतरी गरजेचं होतं टीम गुंजन 11 राजुली संघासाठी आणि ती सुरुवात होताना पाहायला मिळते. तिथे पहिल्या बॉल वरती आपल्याला चौकार येताना पाहायला मिळेल. हा दुसरा बॉल हाफ ट्रॅकर होता फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॉलचा विचार केला तर मग फायनलीच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार नाव आहे साहिल गडदर याच्या बॅट मधून. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऑन स्क्रीन पाहत आहे नाणेफेकीचा कौल किती केला जातोय. श्री साई एंटरप्राइजेस या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्यानंतर गणेश स्पोर्ट्स मानगाव आपल्याला थोड्याच वेळात इन ऍक्शन बॅटिंग करताना पाहायला मिळेल. परंतु काय घडले मैदानाच्या ज्या सुरुवातीची गरज होती ना ती सुरुवात झाली आहे. 2 बॉल वरती 2 चौकार आलेत. हा तिसरा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेला काय फटका पाहायला मिळाला. लॉंग अँड स्ट्रॉंग ह्यूज अँड हँडसम या पारीमधील हा पहिला षटकार. विभागामधील एक नावाजलेले पंच सन्माननीय सागर मोहिते आपण कुठे असाल त्यांना विनंती असणार आपण व्यासपीठाच्या दिशेने या. आसन सभा मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने तुमचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सगळ्या मॅचच्या दिशेने काय घडते मैदानामध्ये जिथे आता विचार केलात ना 84चा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या 3 बॉल वरती हे बॉल आपल्याला सीमारेषेच्या बाहेर जाताना बाहेर मिळाले. 2 चौकार आले आणि त्याच्यानंतर या तिसऱ्या बॉल वरती षटकार. साहिलला मी म्हटलं होतं हा खूप टॅलेंट आहे त्याच्यामध्ये आणि टॅलेंटचं प्रात्यक्षिक आज आपल्याला मैदानामध्ये दाखवते. कोलट डब्याचा काय फ्लिक पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर करणारा हा फटका. हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. मालकासाठी खेळताना पाहायला मिळतोय. चेरोली गावचा हा सितार आहे परंतु आज खेळताना पाहायला मिळतोय गुंजन 11 राजौली गावासाठी आणि काय फटकेबाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त आक्रमण आणि आक्रमकता ही आपल्याला साहिलच्या बॅट मधून पाहायला मिळते. डावकुऱ्याचा हा फलंदाज सातत्याने चेरोली संघामधून खेळताना चांगली फलंदाजी करतो परंतु आज मानगाव प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय.
यावेळेला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. ज्यावेळी चौकार षटकार येतात ना त्यावेळेला कुठेतरी एक सिंगल आणि स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं आहे. ते साहिलने जाणलं होतं आणि ज्या पद्धतीने पहिल्या 4 षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या ना या 5व्या बॉलवरती फक्त हलक्याने ड्राईव्ह केला आणि सिंगल या 5व्या बॉलवरती पाहायला मिळाली आणि त्यांनी आपला एंड तो चेंज केलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय या सिंगलने 21 या आकड्यावरती 21 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस ही धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती काय घडणार ते आता आपल्याला पाहायचं. P1चं षटक आहे. ज्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळतोय आणि विचार केला तर मग वाईल्डिश लॉंगॉनला एक खेळाडू पाहायला मिळतोय. हा षटकातील शेवटचा बॉल. ओहो यावेळेला काय घडले मैदानामध्ये दांडी 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 गुल विकेटचं बटन. धक्का क्रमांक 1 बसतोय टीम गुंजन 11 राजुली संघाला विकेटचं बटन. डीजे मास्टर सुद्धा आपल्याला सकाळच्या 17 पासून रंगामध्ये येताना पाहायला मिळतात. साहिल कोलिस्ते आता ऑपरेट करतात. त्यांचं सुद्धा मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. परंतु काय घडलंय मैदानामध्ये एक चांगल्या सुरुवातीची गरज होती ना जिथे 84चा पाठलाग करायचा होता ना तिथे पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 21 धावा आल्यात या पहिल्या षटकामध्ये आणि एक विकेट म्हणजेच माझीच चांगल्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. माझीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली होती परंतु फलंदाजीला त्यांना यश प्राप्त झालं नाहीये. पहिल्याच बॉलवरती ते गोल्डन डकचा शिकार ठरत आहेत. परंतु नव्याने आलेला बॅटर म्हणजे संघाचा टीम कॅप्टन कर्णधार संघ नायक आता खेळपट्टीवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. तसा मोठा बंधू सागर पाशीलकर हा टॉप 8 मध्ये क्वालिफाय झालाय आणि आता छोटा बंधू इथे मानगाव प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालाय. तो सुद्धा आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय करेल का हा प्रश्न चिन्ह आहे. परंतु ही पहिली मॅच आहे आणि या पहिल्या मॅच मधील हा दुसरा सत्र आहे जिथे आता 30 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर विचार केलात ना तर जिथे 84चा पाठलाग करायचा होता आणि अद्यापपर्यंत 21 धावा आपण पाहतोय. आता 30 बॉल मध्ये 63 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 साठी संघाचा संघनायक परशुराम अंधेरे आता सज्ज होईल. हा पहिला बॉल. टप्प्याचा यावेळेला बॅटची कडा घेतली होती. काय घडलं यशस्वी चूक होताना पाहायला मिळेल. या पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार लॉंग शॉट दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. हा चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. हा दुसरा बॉल. चांगला बॉल परशुराम अंधेरे चांगले बॉल हाताळतोय. तो चांगली कामगिरी करतोय. तो चांगलं कमवतोय परंतु त्याचे क्षेत्ररक्षक आहेत ना ते गमवताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने पहिला बॉल सुद्धा हाताळला होता तो बॉल सुद्धा आपल्याला चांगल्या धाटणीचा पाहिला. बॅटची इनर एज घेतली होती आणि तो बॉल आहे ना लॉंग स्टॉपला निसटताना पाहायला मिळाला. परंतु लगेच दुसरा बॉलचा विचार केला त्याच पद्धतीने बॉल हाताळला होता. त्याच पद्धतीने बॅटची आतली काढा घेतली होती आणि यावेळेला यष्टीरक्षकाची चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. तो बॉल अडवला गेला आणि चौकार आल्यानंतर हा दुसरा डॉट बॉल आपल्याला त्यांना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चालू आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ही 25 म्हणजे अजूनही या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहे. हा पुढचा तिसरा बॉल. चांगला बॉल चांगल्या धाटणीचा बॉल पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने राहिल्या ना ती जमेची बाब राहिली आहे. परशुराम अंधेरे ज्या वेळेला चांगली फलंदाजीसाठी तो ओळखला जातो परंतु संघाला आता संघ संकटात आहे ना तर तो गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळतोय आणि चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली आहे या षटक क्रमांक 2 मधील. हा चौथा बॉल. चांगला बॉल. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. ज्या वेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळीच घेतली नाही आणि
त्या दरम्यान मध्ये आपल्याला बॅक टू बॅकचा विचार करताना 3 बॉल हे निर्धाव हाताळले. जिथे पहिल्या षटकामध्ये 21 पाहायला मिळेल ना, इथे आता 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा. हे क्रिकेट आहे, हे मानगाव प्रीमियर लीग आहे, जिथे तुम्हाला चढ उतार सातत्याने पाहायला मिळतील. हा 5वा बॉल. हाफ ट्रॅकर होता, या वेळेला कोणतीही चूक करणार नाहीये. मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला आणि बॉल चा विचार केला तर लॉंगॉनच्या दिशेने हा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 6 धावांसाठी षटकार. तो सातत्याने आपल्याला बॅकफुटवर जाताना बाहेर मिळत, परंतु यावेळेला फ्रंटफुट वरती आले आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. हाफ ट्राय करत आहे, यावेळेला पॉइंट कव्हर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु निर्धाव स्वरूपाचा कौतुक करावं लागेल परशाचं. ज्या पद्धतीने त्यांनी षटक हाताळलं ना, जिथे पहिला बॉल हा बॅटची कडा घेऊन यशवीच्या हातामधून निसटून जाताना पाहायला मिळाला, तिथे चौकार मिळाले. त्यानंतर बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धाव आले आणि 5व्या बॉलवरती एक चांगला प्रहार षटकार पाहायला मिळाला, परंतु शेवटचा बॉल सुद्धा हा निर्धाव येताना पाहायला मिळाला. या 10 धावा म्हणजे टीमची धावसंख्या आपण पाहतोय 2 षटका अखेरीस 31 या आकड्यावरती. 12 बॉलचा खेळ झाला, 12 बॉल मध्ये 31 धावा आल्या. आता धावांचा पाठलाग करायचा होता तो म्हणजे 84. आता 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये जर विचार केला ना तर जिंकण्यासाठी गरज असणार आहे 53 धावांची. 24 बॉल 53 ची गरज. या धावा इथे कशा पद्धतीने बनवल्या जातील की या धावा इथे रोखल्या जातील आता आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक 3 आता हे चालू होणार आहे. 3ऱ्या षटकासाठी विचार केलात ना तर मग दाखणे गावचा सितारा एक चांगला गोलंदाज निलेश उभारे आता सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला दक्षिण रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा गणेश स्पोर्ट्स मानगाव संघाकडून त्याची चांगली खेळी राहिली होती, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आज मानगाव प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालाय. तो कोणत्या पद्धतीची कोणत्या धाटणीची गोलंदाजी करेल ना ते आता आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक 3 साठी सज्ज होईल परशुराम मंदिरेने हा पर्याय आता निवडताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या ही आपण पाहतोय 31 ला 1 ही सध्याची परिस्थिती. 24 बॉल मध्ये 53 ची गरज आहे आणि स्ट्रायकिंग एंडला विचार केलात ना तर मग आता सूरज पाशीलकर टीम कॅप्टन उभा आहे. तो पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. ज्या वेळेला डावकुरे हाताचा गोलंदाज त्याच्या अँगलनेचा विचार केला तर बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने राहिलाय आणि त्याच कारणाने पहिला बॉल हा निर्धाव स्वरूपाचा आपल्याला येताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग लाईनअप आहे इथे टीम समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाची. षटकातील हा 2रा बॉल. यावेळी हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने केलेला फटका वाईल्डिश लॉंग ऑफला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि या बॉल वरती फक्त आणि फक्त एकच पाहायला मिळेल. या एकेरी धाव्याने टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 32 या आकड्यावरती. ज्या वेळेला आघाडीला माझी चांगली आला होता, गोल्डन डकचा ते शिकार ठरले होते, परंतु त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली जिथे साहिल कडदरच्या बॅटमधून अद्यापर्यंत जर विचार केलात ना तर मग 3 चौकार आले आणि 3 षटकार आलेत. म्हणजे तो वैयक्तिक 30 धाव्यांवरती खेळी करतोय, चांगल्या धाटणीची फलंदाजी करतोय, परंतु इथून संघाला अजून जर विचार केलात ना तर बऱ्याच धावा बनवायच्या आहेत. तो इथे खेळपट्टीवरती शेवटच्या बॉल पर्यंत थांबेल का ते आता आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक 3 मधील हा 3रा बॉल असणार आहे. ज्या वेळेला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असं सातत्याने आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात. हाफ ट्रॅक होता, यावेळेला आउटसाइड डी ऑफ टाकलेला हा बॉल आणि पंचांचा इशारा आपल्याला लगेचच वाईट बॉलचा इथे पाहायला मिळते. कुठेतरी आता साहिलच्या विरोधामध्ये रणनीती आखली असेल, ज्या पद्धतीने तो ऑनसाइडला फटके खेळते. यावेळेला आउटसाइड डी ऑफ बॉल ठेवण्याचा प्रयत्न आला होता, परंतु तो भरपूर बाहेर होता. त्याच कारणाने यावेळेला बॅटची कडा घेतली. इस्टनच्या मागे परशुराम अंधेरे होते, परंतु त्यांच्या आवागाच्या बाहेर आपल्याला हा बॉल पडताना पाहायला मिळाला. परंतु महत्वाची बाब म्हणजे टीम विचार केला ना श्री समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघासाठी तर ती डॉट बॉल येताना पाहायला मिळते. इथे एक डॉट बॉल तुम्हाला मॅचच्या आतमध्ये घेऊन येईल, परंतु एका दुसरा मोठा फटका आला ना तर मग ती गुंजन 11 राजोली संघासाठी इथे चांगली बाब येताना पाहायला मिळेल.
हाफ ट्राय करतोय वेळेला बैठक शॉट वा काय टायमिंग पाहायला मिळाले एक आसमानी डोला साहिलच्या बॅट मधून हात 14 षटकार संमत बाहा या षटकाराने टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 39 या आकड्यावरती. जेव्हा ऑप्शन होतं तेव्हा सूरजने माझ्यावरती का विश्वास इतका दाखवला ना, काय इतक्या पॉइंटचा मला खरेदी केलं ना, त्याचं प्रात्यक्षिक साहिल कडतर दाखवते आज मैदानामध्ये या पहिल्या मॅच मध्ये. या वेळेला सुद्धा काय पाहायला मिळते, चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि तो बॉल सुद्धा आपल्याला सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. वरती काय फलंदाजी राहिली आजच्या या पहिल्या सत्रामध्ये. ज्या पद्धतीने 43 या आकड्यावरती वैयक्तिक खेळ धावसंख्या पाहायला मिळते. टीमची धावसंख्या ही 45 पाहतोय. काय फलंदाजी राहिली आहे. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आणि चांगली सुरुवात दिली आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला लेग बिफोरची अपील ही पंचांकडे जरूर केली होती, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता इथे षटक क्रमांक 3 हे संपुष्टात आलंय. टीमची धावसंख्या पण पाहतोय ही 46 या आकड्यावरती. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये जर आता विचार केला ना तर तिथे जिंकण्यासाठी गरज असणार आहे. 84चं टार्गेट होतं. 18 बॉल मध्ये 38ची गरज आहे. त्याआधी आपण समालोचन कक्षामध्ये करूयात बदल, जिथे आमच्यासोबत जोडले गेले साथी समालोचक द व्हॉइस ऑफ अलिबाग यासिन जी मर्चंट सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद संजय. 18 गेंदे और 38 रनों की जरूरत. हमारे गुणलेखक श्रमिक पवार श्रम यहाँ पे करते हुए बहुत बहुत धन्यवाद श्रमिक. आज हमें आपने ज्वाइन किया है. कल भी हमें सागर पाशीलकर, तुषार जाधव, सचिन कदम इन्होंने बहुत ही सहयोग दिया था. नीलेश उभारे सदस्य आज अपना काम, नौकरी, व्यवसाय सारा छोड़कर यहाँ पे आ चुके हैं. सागर पाशीलकर भी ऑन ड्यूटी. उनके ड्रेस कोड पे हमें दिखाई दे रहे हैं. बहुत मेहनत लगती है दोस्तों इस टूर्नामेंट को आयोजित करने के लिए, क्योंकि देखिए चारों तरफ हमें एक बाउंड्री रोप नज़र आ रहा है. छोटी छोटी ये बारीक बारीक जो चीज़ें होती है उसके ऊपर ध्यान दिया गया है. ये रोप कितना इम्पोर्टेंट है ये आप सभी जानते हैं, मगर इसके बारे में अक्सर नहीं सोचा जाता, मगर यहाँ पे ये सोचा गया है. सही मायनों में देखिए फ्लेक्स नज़र आ रहे हैं, कुछ बोर्ड नज़र आ रहे हैं. सारी टीमों के कौन कौन से खिलाड़ी खेल रहे हैं उन सारी खिलाड़ियों को यहाँ पे हाईलाइट करने की कोशिश की है. और उसे ऊपर से यहाँ पे देखिए सारे क्रिकेट के दीवानों को बैठने का इंतजाम किया गया है. जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद, बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में एक आसान सा कैच और इसी के साथ एक सेट बल्लेबाज मैदान से बाहर. हमारे डीजे मास्टर यस के अर्थात साहिल नाम है उनका, मगर क्या उनका टाइमिंग देखिए और उनको जो शौक है डीजे बजाने का वो शौक नजर आता है.
हमेशा तत्पर, तैयार, कब चौका लगता है, कब छक्का लगता है, कब विकेट जाती है और मैं कब डीजे बजाता हूँ, इतने उत्सुक और ऊर्जित अवस्था में। वेरी वेल डन यस के हमारे अंपायर जी। ये देखिए, ये सारी चीजें जो बनती है ना, ये सारी टीम, मैदान के बाहर हो, मैदान के अंदर हो, फिर वो अंपायर्स हो, समालोचक हो, हमारे गुणलेखक हो, हमारे डीजे हो, इन सारों से ही एक माहौल बनता है, उसे एक खूबसूरती आती है। और ये खूबसूरती यहाँ पे साफ नजर आ रही है। और इसी खूबसूरती की देखने के लिए हमारे बहुत ही लाडले प्रेक्षक इस मैदान में चारों तरफ हमें नजर आ रहे हैं। जीतने के लिए अब यहाँ पे 17 गेंदों में 38 रनों की जरूरत इस मर्तबा जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला था कारपेट के सहारे। कारपेट को चाटती हुई गेंद आग लगाती हुई, मगर सीधा फील्डर के हाथों में थी। अच्छी फील्डिंग, और इसी वजह से बल्लेबाज को एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा। इससे 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 47 रन ऑन स्कोर कार्ड। आहा, अचानक देखिए गेंदबाजी में तब्दीली हो रही है। गेंदबाज कुछ अलग और हटके नजर आ रहे हैं। प्रशांत की गेंदबाजी देखिए, विश्लेषण मैं जरूर करना चाहूंगा, क्योंकि इस विकेट के ऊपर, इस मैदान के मद्देनजर ये गेंदबाजी कमाल की है, धमाल मचाने वाली, और इस मैच को पूरी तरीके से यू टर्न लाने वाली, क्योंकि इस 3 गेंदों में उन्होंने मात्र 1 रन खर्च किया है। जबकि ये मैच कांटे पे, कैच ऑफ द मैच, बहुत ही बढ़िया अपनी बाई और उन्होंने डाइव लगाया और उस गेंद को जाने नहीं दिया, अपनी झोली में कर दिया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर। यहाँ पे मैच को पूरी तरीके से झुका दिया है। पहले ऐसा लग रहा था कि 3 ओवर है भाई, 38 या 39 रन तो आसानी के साथ बन सकते हैं, 13 का औसत है, मगर पहली 4 गेंदों में प्रशांत ने बल्लेबाजों को शांत कर दिया है। मात्र 1 रन खर्च की है प्रशांत ने और 1-2 विकेट यहाँ पे हासिल की है। यहाँ पे विकेट लेना, यहाँ पे बल्लेबाजों से बचना, रनों से वंचित करना बहुत मुश्किल लो भरा काम, मगर ये देखिए कितनी अच्छी तरीके से खूबसूरती के साथ अंजाम दे रहे हैं प्रशांत। फिर से एक बार अच्छी गेंद, बल्लेबाज को मजबूर किया, बैकफुट पर पंच किया था जरूर, मगर कारपेट के सहारे खेलने पर मजबूर कर दिया था। लॉन्ग ऑफ में अच्छी फील्डिंग, फिर से एक बार 1 ही रन, किसी भी तरह का वाइड बॉल नहीं है, किसी भी तरह का लेग बाय नहीं है, किसी भी तरह का नो बॉल नहीं है। अतिरिक्त रन बिल्कुल इस ओवर में हमें देखने को नहीं मिले, ना ही फुल टॉस गेंद, ना ही ओवर पिच गेंद, हाफ वॉली, कुछ भी नहीं। सटीक लाइन एंड लेन इसे कहते हैं। फिर से एक बार देखिए बल्लेबाज ने पुल करने का प्रयास किया, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी, क्योंकि तेज तर्रार गेंद थी, गेंद को कट करना जानते हैं। उसी एक ही टप्पे पर बल्लेबाजों को खिलाते रहे और उसका श्रेय, उसका पूरा फायदा, पूरा बेनिफिट उनको मिला। ओवर की समाप्ति, इस ओवर में मात्र 3 रन खर्च हुए, कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 49 रन, 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर ने मैच को घुमा दिया है, मैच का पलड़ा भारी कर दिया है, मैच को पलटा दिया है। अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए बल्लेबाजी करने वाली टीम को चाहिए, गुंजन 11 राजीव डी टीम को 35 रनों की जरूरत। देखिए जहां पे 38 रनों की जरूरत थी, 3 ओवर बाकी थे, शेष थे, वहां पे मात्र 3 रन उन्होंने खर्च किए और 35 रनों की अब जरूरत है। 12 गेंदों में, बचे हुए 12 गेंदों में 35 रन, यानी तकरीबन हर ओवर में 17.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। तो इसका मतलब ये साफ है कि हर ओवर में कम से कम 2 बड़े शॉट आपको लगाना लाजमी है, कंपलसरी है। अगर बड़े शॉट आते हैं, कम से कम इन 12 गेंदों में 4 बड़े शॉट आते हैं, तो ये मैच जीतना काफी आसान हो सकता है।
इस बीच नए गेंदबाज आए हैं, फिर से एक बार भावेश का अपना निजी पहला ओवर और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके आए हैं, क्योंकि इस ओवर में भावेश ने अच्छी गेंदबाजी की तो गेंदबाजी करने वाली टीम जीत सकती है इस मैच को। मगर भावेश इस ओवर में अगर ज्यादा रन खर्च करते हैं तो ये मैच के ऊपर गहरा असर छोड़ेगा। ये ओवर बहुत ही कीमती है, इसीलिए मैंने निर्णायक कहा था। भावेश के ऊपर भरोसा है, उनके कैप्टन ने उनके हाथों में गेंद सौंपी है। कैप्टन परशुराम अंधेरे एक्सपीरियंस है, यंगस्टर है, युवा जरूर है। जिस तरह से शुभमन गिल युवा है मगर टैलेंट से लबालब भरे हुए, मेहनत करने में कोई कसर नहीं है, उस तरह से परशुराम अंधेरे ने अपनी जिंदगी में बहुत मेहनत की है। देखते हैं अब इसका श्रेय फल किसे मिलता है। यहाँ रनअप में थोड़ी सी गड़बड़ी और फिर से एक बार गेंदबाज भावेश अपने बॉलिंग मार्क पे जाते हुए दिखाई दे रहे हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ओम पवार, जबकि नयन सत्वे उनके साथी बल्लेबाज। ओहो भावेश ने भी उसी मार्ग पर मार्गक्रमण किया है जो मार्ग बताया था इसके पहले प्रशांत ने, बल्लेबाजों को शांत करते हुए। ये देखिए तकरीबन 7 गेंदों में 1 2 तकरीबन 4 गेंदें बिंदी आ चुकी है और सिंगल के अलावा कुछ भी रन नहीं है यहाँ पे बल्लेबाजों को। अब बल्लेबाजों को सोचना पड़ेगा, गेंद अगर नहीं तुम्हारे पास आ रही है तो गेंद के पास जाना होगा, फुटवर्क का इस्तेमाल करना होगा, चहलकदमी करनी होगी, ऑफ साइड की दिशा में सफल होना होगा, कुछ न कुछ तो करना ही पड़ेगा। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद। फिर से एक बार देखिए बहुत ही कमजोर शॉट, क्योंकि कहीं और खेलना चाहते थे, पूरी तरीके से अपने कदमों को घुमाया था, स्विंग किया था बल्ले को, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और 1 रन के लिए एक रन बनाकर ये मैच जीता नहीं जा सकता। ये मुझे भी जानकारी है, आप भी जानते हैं और बल्लेबाज भी जानते हैं, मगर करे तो क्या करे। मुझे कहना बहुत ही आसान, आपको क्रिटिसाइज करना बहुत ही आसान, मगर वहां पे जाके रन बनाना उतना ही मुश्किल। जी हाँ, इस मतलब हवा में खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग लेग की दिशा में फील्डर मौजूद। फिर से एक बार वही नतीजा, 1 रन के अलावा बिल्कुल कुछ नहीं मिलेगा। बहुत ही बढ़िया एक्यूरेसी के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है, परफेक्शन। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि परफेक्ट बनो, परफेक्शन, फिर कामयाबी चक मार की तुम्हारे पीछे आएगी। 3 इडियट्स में रणछोड़ दास बाबा ने कहा था, क्या कमाल का परफेक्शन है इन गेंदबाजों का। और देखिए हम सभी को संजय यहाँ पे झुटला दिया। कौन कहता है ये बल्लेबाजों के लिए नंदनवन है? हम बार बार इसी बार को दोहराते हैं, मगर यहाँ पे इन दोनों गेंदबाजों ने झुटला दिया है। इस विकेट के ऊपर भी अच्छी गेंदबाजी की जा सकती है, इसका उत्तम उदाहरण क्या पेश कर सकते हैं इसके अलावा? लाजवाब, 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं भावेश ने। अगर आपके पास कोई कला है, आपके पास कोई रचना है और आपके पास गेंद को हैंडल करने की क्षमता है तो यहाँ पे किसी भी बल्लेबाज को हैंडल कर सकते हो। ओहो, एक ही दिल है, बार बार कितनी बार जीतोगे भाई। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। प्रशांत ने पहले ओवर में, इसके पहले ओवर में, जी हाँ यहाँ पे देखिए बहुत ही एक्साइटेड हमारे समर्थ बेंदुगड़े जो कि इस टीम के ओनर है। क्या उन्होंने टीम के प्लेयर चुने हैं, बहुत ही जबरदस्त एक्सपीरियंस। आहा, नहीं भाई नहीं, ऐसा नहीं चलेगा। और देखते देखते यहाँ पे एक शानदार, बहुत ही खूबसूरत मैच का रिजल्ट चेंज करने वाला एक के बाद ये दूसरा ओवर घटता हुआ भावेश के हाथों से। 5 ओवर की समाप्ति हो चुकी है, अब 6 गेंदें बची है और 33 रनों की तो हमारे यहाँ पे देखिए राज भाई जो कि लाइव स्कोरिंग कर रहे हैं, उसी के साथ प्रणय पाटिल जो कि साइड कैमरा पर है, अमोल पाटिल जो कि मास्टर कैमरा पर है,
24 लाइव इवेंट्स का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। उनके सारे टेक्नीशियंस यहाँ पे मेहनत कर रहे हैं और इसी वजह से ये हमारे टूर्नामेंट पूरी दुनिया में, पूरे भारतवर्ष में, पूरे महाराष्ट्र में देखी जा रही है। मैंने जैसे कल भी कहा था कि अलीबाग से, पेन से, करजत से, खोपोली से, पनवेल से, मुरुड से, श्रीवर्धन से, मसला से बहुत सारे मैसेज और कॉल्स आए कि बहुत ही अच्छा अरेंजमेंट है, बहुत ही अच्छा मैच यहाँ पे देखा जा रहा है, बहुत ही अच्छा टूर्नामेंट यहाँ पे खिलाया जा रहा है, आपकी आवाज़ अच्छी आ रही है। बहुत सारी चीज़ें यहाँ पे कल हमने रात में गुफ्तगू की हमारे दोस्तों के साथ। उन्होंने कहा था सही मायनों में हमारी तरफ से इस टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं अध्यक्ष और उनके सारे सदस्यों के लिए। जी हाँ, अब 33 रन बनाने हैं। 6 गेंदें और 33 रन क्या यहाँ पे बन सकते हैं? क्या लगता है? हमारे श्रमिक को मैं जरूर यहाँ पे पूछना चाहूंगा। श्रमिक, जी हाँ, इस मतलब हवा में गेंद, वही सिलसिला जारी होता मगर कैच ड्रॉप और इसी के साथ ये 4 रन मिलेंगे। अरसे के बाद एक स्ट्रोक यहाँ पे आया है जो कि कैच ड्रॉप होने के बाद 4 रन यहाँ पे हासिल हुए हैं। मगर क्या इस चौके के सहायता से इस मैच को जीता जा सकता है? ऐसा ही बार बार आपको करना होगा। इसी तरह से कार्य अगर करोगे, चौके और छक्के लगाओगे तो शायद काम हो सकता है। मेरी आवाज उनके कानों तक पहुंची है। जैसे ही हाफ वॉली दिखा उसे उड़ाया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 रन। लास्ट 2 ओवर में सिर्फ 5 रन आए थे। प्रशांत ने खर्च किए थे 3 रन और भावेश ने खर्च किए थे 2 रन। मगर अब यहाँ पे 2 गेंदों में 10 रन आ चुके हैं। ये है उलटफेर और ये है क्रिकेट का सस्पेंस और ये है क्रिकेट का रंग, क्रिकेट की रंग बदलने वाली भूमिका। कुछ भी हो सकता है। 2 गेंदों में 10 रन आ चुके हैं। क्या यहाँ पे और 3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलेंगे? ये लगा 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 और एक सिक्सर। हो जान भर दी है। यहाँ पे नयन ने मैच को नहीं छोड़ा है। नयन सत्वे अर्थात नयन मतलब आंखें, वो आंखें जमा चुके हैं गेंद के ऊपर। 3 बड़े स्ट्रोक लगातार। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का, फिर से एक बार बैक टू बैक दूसरा छक्का। 3 गेंदों में 16 रन जुटा लिए हैं। अगर और 3 गेंदों में 16 रन आएंगे तो ये मैच क्या हो सकता है? जी हाँ, टाई हो सकता है। और नयन अपना दमखम दिखाते हुए, नयन यहाँ पे मैच को जिंदा करते हुए, नयन क्या यहाँ पे उलटफेर करेंगे? अब यहाँ पे रोंगटे खड़े हो चुके हैं। उनके जो टीम के ओनर है समर्थ, थोड़े से यहाँ पे डर के भाव में नजर आ रहे हैं। हा, इस एक गेंद का बेसब्री से इंतजार था गेंदबाजी करने वाली टीम के लिए। वो एक गेंद यहाँ पे आ चुकी है और नयन ने अपने आप से नाराजगी प्रकट की है कि अगर इस गेंद के ऊपर चौका या छक्का आता तो शायद मैच अभी भी जिंदा होती। मगर क्या यहाँ पे चमत्कार देखने को मिलेगा? देखिए, क्रिकेट में कभी कभी चमत्कार होते हैं। कभी कभी हम जो नहीं सोचते वो क्रिकेट के मैदानों में होता है। कोई सपना भी नहीं देख सकता, उस तरह से मैच होता है। जी हाँ, ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा, मगर 1 रन से काम नहीं बनेगा। वाइड के साथ चौका चाहिए या नो बॉल के ऊपर चौका या छक्का चाहिए, तब ये काम बन सकता है। इसलिए मैंने चमत्कार इस लफ्ज का इस्तेमाल किया। ओहो, नयन नयन नयन, फिर से एक बार नयन ने अपने बल्ले का जौहर दिखाया। मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद। 6 रन।
मन झालेला आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय देवा राऊत यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. आहा, ये देखिए अंतिम गेम के ऊपर भी छक्का, मात्र एक शॉट दूर रहे. इस मैच को जीता जा सकता था, इस मैच को मैं जितवा सकता था. इसके पहले के जो 2 ओवर गए थे उस ओवर ने टर्न किया इस मैच को. हार्ड लक, मगर बहुत ही बढ़िया यहाँ पे नयन ने अपने बल्ले का जौहर दिखाया था. हालांकि इस मैच को वो हार चुके हैं, मगर देखिए एक होता है हारना और एक होता है आसानी के साथ हारना. इस तरह से अगर आप हारते हो फिर भी आपका यहाँ पे नाम जरूर दर्ज होगा, आपका दबदबा निर्माण होगा. बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत अभिनंदन. गेंदबाजी करने वाली टीम ने इस मैच को जीता है. गुंजन 11 राजीवली, गुंजन 11 राजीवली ने इस मैच को जीता है. सॉरी, समर्थ एंटरप्राइजेस रेपोली, इस टीम ने इस मैच को जीता है. समर्थ बेंदुगड़े, इनकी ये टीम, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. और हार्ड लक गुंजन 11, क्योंकि आप फाइट किया, आपने जबरदस्त प्रयत्न किया, बहुत कोशिश की. मगर देखिए 2 टीमें जब खेलती है तो एक ही टीम को जीतना है. अंतिम ओवर में जब 34 होता ना, अंतिम ओवर में तकरीबन 33 या 34 रन चाहिए थे, 33 रन चाहिए थे, तब उन्होंने 29 रन बनाए. यानी एक चौका यहाँ पे थोड़ा सा पीछे रह गया और इसी वजह से ये मैच उनको हारना पड़ा. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही केले ना. हा, मग 22च द्यायला लागेल. प्रशांतनी सुरुवात केली खरी, पण प्रशांतच्या रन आहेत का थोडा तरी. प्रशांतला विकेट आहेत रे. मग आणि या